संध्याकाळच्या सावलीत गावातल्या लहानशा रस्त्यावर अजय उभा होता. त्याच्या शाळेत नवीन वर्ष सुरू झाले होते, पण त्याच्याकडे फक्त जुनी शाळेची युनिफॉर्म आणि चिक्करीसारखी जुनी बूट होती. वडील शेतकरी, आई गृहिणी आणि घरची परिस्थिती इतकी वाईट होती की महिन्याच्या शेवटी अन्न घेणंही कठीण झालं होतं. शाळेत शिक्षकांनीही सांगितलं की उद्या सर्व मुलं साफ बूट आणि नवीन युनिफॉर्म घालून येतील. ज्यांना नसेल त्यांनी समजून घ्या. अजयचा जीव घाबरला. तो घरी गेला आणि आईकडे म्हणाला की आई, उद्या सर्व मित्र हसतील, मला माझ्याकडे काही नाही. आई शांत बसली, पण वडील आले आणि हळूच म्हणाले की बाळा, जे आहे तेच पुरेल. मेहनत कर, तू शिकून दाखवशील. त्या रात्री अजयने जुनी बूट पॉलिश केली, युनिफॉर्म धुवून इस्त्री केली आणि स्वतःला तयार केली. दुसऱ्या दिवशी शाळेत काही मित्र हसले, पण अजयने अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. वर्षअखेरची परीक्षा लागली आणि अजय पहिला आला. शिक्षकांनी आणि मित्रांनी त्याचं कौतुक केलं. काही वर्षांनी अजय इंजिनियर झाला. पहिल्या पगाराने तो घरी परतला. वडील हातात धरून म्हणाले की बाळा, मी तुझ्यासाठी गाढव विकले होते, पण तू त्यातून मोठा झाला आहेस. अजयच्या डोळ्यात अश्रू पसरत होती. वडील, तुमच्या मेहनतीचं आणि त्यागालाही मी कधीच विसरू शकत नाही. तुम्ही दिला तो आधार, त्याच्यामुळे मी उंच गगन गाठलो. त्या दिवशी अजयला समजलं की अस्तित्वात यश म्हणजे पैशाचं नव्हे, तर त्यागाने आणि विश्वासाने मिळतं. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत आणि धैर्य जीवनात चमत्कार घडवू शकते. शिकवण: आपल्या आईवडिलांचा विश्वास आणि आपली मेहनत खरी संपत्ती आहे. तेच आपल्याला कठीण परिस्थितीत उभे राहायला शिकवते. आशा करती हूँ कि आपको कहानी पसंद आई होगी. चैनल को लाइक एंड सब्सक्राइब जरूर करना. देखने के लिए धन्यवाद.